किती भारी वाटते ना स्वामींचा आजचा रूप बघा. कारण चला आपण जाऊया स्वामींच्या दर्शनाला. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी मनस्वी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला तुम्ही जर पापा प्रिन्स स्वरा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता जाऊया स्वामींच्या मठामध्ये. चला मी आता बसली आहे चहा प्यायला. चहा झाला पिऊन की जाऊया आपण स्वामींच्या दर्शनासाठी. कारण आज आहेत स्वराचे पप्पा घरी, तर थोडा वेळ आहे त्यांच्याकडं, तर जाऊन येऊया. आणि तुम्ही चला, तुम्ही घ्या स्वामींचं दर्शन. आणि आज कारण खूप दिवस झाले आपण गेलो नाही. जेव्हा मागच्या वेळेला गेलो होतो तेव्हा स्वामींच्या मूर्तीचे कलरचं काम दिलं होतं करायला, मग तेव्हा आपल्याला काही दर्शन झालं नाही स्वामींच्या मूर्तीचं. मग आत्ता आपण चाललो आहे, तर पाहूया स्वामींच्या मूर्तीचं दर्शन होतं आहे की नाही ते. तर बोलवलं आहे स्वामींनी, कारण ते घेऊन जाणार आहेत, तर आपण फक्त मनात आणायचं आणि ते घेऊन जाण्याचं काम ते करीत असतात. आपण चला आता निघूया, मग आवरूया सगळं पटापट. आणि ह्याच्या आधीचं एक ब्लॉग येईल तो पण पहा. स्वरासाठी एक गिफ्ट आणलेलं जाऊन, आणि मस्त खेळत आहेत. चला तर मग जाऊया, निघूया आपण. त्याला वेगळाच आनंद होतो, एवढा समाधान होतं ना त्याला, विचारायचं नाही. हे ना शिव स्वामी केवढे सुंदर आहे ना. आपण त्या दिवशी आलो तेव्हा बंद होतो, बाहेर होते स्वामीचे. स्वामी समर्थ. किती भारी वाटते ना स्वामींचा आजचा रूप बघा. कारण आम्ही आलो होतो ना मागच्या वेळेला, तेव्हा गुरुवारचे व्रत चालू करायचे होते, तेव्हा कढी साखर नारळ स्वामींसमोर ठेवायला. त्या दिवशी बंद होतं आणि खूप असं मस्त वाटतंय, वेगळंच फील होतं जेव्हा स्वामींजवळ येतं तर खूप छान वाटतं. कलरला दिली होती मूर्ती, कलरचं काम चालू होतं स्वामींचं.